जय गोमाता. मनुष्य प्राणी हा ऑक्सिजनवर जगतोय आणि 2 मिनिट जर ऑक्सिजन नाही मिळाला तर त्या माणसाचं काय होतं तुम्हाला माहिती आहे. म्हणून आज ऑक्सिजन आपल्या वातावरणात 21% आहे आणि तोच ऑक्सिजन आपल्याला वाचवते. आणि मोठ्या मोठ्या शहरात जर बघितलं तर त्या शहरामध्ये समजा मुंबई आहे, पुणे आहे, तुमचं कलकत्ता आहे, मद्रास आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, हे मोठे मोठे शहर आहेत. मेट्रो सिटी म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये किती आहे तर 10 ते 12 निम्मे येणार. आणि इतकं दूषित वातावरण आहे तिथे आणि सगळं कार्बन डायऑक्साईड तुम्हाला मिळणार आहे. मग ऑक्सिजन तुम्हाला वाढवणार कसं? आता तुम्ही शहरात राहताय तर शहरात राहणाऱ्या लोकांना ऑक्सिजन कसा मिळेल? तर आपल्याला एक पर्याय पण आहे, देशी गोमाता. देशी गोमाताच तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकते. कारण गाईच्या शेणामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप आहे. गाईचा गौरी जर बनवली, अशी जर गौरी बनवली, हे बघा ही गौरी आहे, ही गौरी जर बनवली तर या गौरीमध्ये या 27 ते 28% यामध्ये ऑक्सिजन आहे आणि सायंटिफिक प्रूफ आहे. आणि हे गौरी म्हणजे देशी गाईचीच गौरी. आणि त्यामध्ये त्या गाईला सुद्धा चारा पण चांगला पाहिजे, म्हणजे केमिकलवाला नसायला पाहिजे. आता या ठिकाणी माझी जी बैलशाळा आहे, या ठिकाणी सर्व आमचा डोंगर आहे. आता डोंगरामध्ये गाई चारा खातात, त्या डोंगरामध्ये काहीही केमिकल नाही आहे. तिला जे पाहिजे ते खाते, जी वनस्पती खातात ते खातात. आपल्याला शोधा म्हणून सांगायची गरज नाही. त्या माध्यमातून ते चारा खाऊन येते. त्याला पाणी पण शुद्ध येतं, कारण या ठिकाणी केमिकल नाही आहे. आणि आम्ही शेतामध्ये जे काही अन्न पिकवतो त्याला सुद्धा ऑर्गॅनिक म्हणतो आपण. आणि तेही त्याचा चारा, त्याला गवत लावलेलं आहे, ते गवत सुद्धा ऑर्गॅनिक आहे. त्याला युरिया बिरिया आम्ही टाकत नाहीयेत. खूप काय बघत असाल तुम्ही की सगळ्या लोकांना युरियाशिवाय चाराच मिळत नाही गायींना, आणि तेच गायीच्या पोटात जातं आणि गायीच्या पोटातून पुन्हा आपल्या दुधाच्या माध्यमातून आपल्या पोटात येतं. तर त्यासाठी त्या गायीने सुद्धा निसर्गाच्या माध्यमातून, आणि चलती फिरती गाय आहे, चालणारी फिरणारी गाय पाहिजे. आणि त्याच गायीच्या माध्यमातून आपल्याला शेण मिळते, दूध मिळते आणि गोमूत्र मिळते. तिन्ही गोष्टी मिळतात. आणि तिन्हीच्या तिन्ही मानवाला लागणारे घटक जे आहेत शरीरामध्ये, जसं कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, Fe आहे, मॅग्नेट आहे, कोबाल्ट आहे, आयरन आहे, हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते त्यामध्ये सगळं मिळतात. आणि जमिनीला पण पाहिजे असतं, पण जमिनीला सगळ्यांनी केमिकल टाकून टाकून सगळं जमिनीलाच कॅन्सर बनवले. आणि कॅन्सरपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर देशी गाईकडे वळावं लागेल. आणि तिचे जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला वापरावं लागतील. आणि तेच प्रॉडक्ट तुम्ही वापरा. तर गाईचं जे शेण आहे, आज गाईचं जे शेण म्हणतो आपण, त्याच्या गौऱ्या बनवल्यात. अशा काही छोटी साईज आहे, पण याच्यापेक्षा मोठी साईज आहे, याच्यापेक्षा अजून मोठी साईज आहे, आणि याच्यापेक्षा अजून मोठी साईज आहे. भाकरीसारखी आपण जशी ज्वारीची भाकरी बनवतो तसे भाकरी बनवलेले आहेत. अशा 3-4 प्रकारच्या गौऱ्या आहेत. हे जे गौरी आहेत, या गौरीसाठी मी तुम्हाला माहिती देतो, कारण हे जी गौरी आपण वापरणार आहेत याचा, या गौरीचा जो ऑक्सिजन आपल्याला मिळणार आहे, तुम्ही शहरात राहताय, कुठल्याही शहरात राहा, पण तुम्ही ऑक्सिजन मिळा, कारण ऑक्सिजनवर जगतोय आपण. आणि 2 मिनिटं जर ऑक्सिजन आपण तुम्हाला नाही मिळाला तर राम नाम सत्य होणार आहे. म्हणून गायीकडे वळा. आणि तुम्हाला जर गायीकडे वळायचं असेल, गायी तुम्ही सांभाळू शकत नसाल, तर आमच्यासारखे काही गोशाळा असतील, काही ज्या ते असतील, तेही तुम्हाला करून देतील. पण तुमच्यासाठी आपण जागेवर बसून तुम्हाला ऑक्सिजन तुमच्या घरामध्ये प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. याच गौरीमध्ये याचा जर भस्म केला आणि त्याचा भस्म जर केला, या गौरीमध्ये तुम्हाला सांगितलं की 27 ते 28% ऑक्सिजन आहे. महर्षी वाघ भटांनी सांगितलेलं आहे, चमत्कारिक चीज जर धर्तीवर असेल तो गोमाताच आहे. आणि त्या गोमातेचं पूर्वीच्या सायन्स नव्हतं, सायन्सच्या माध्यमातून प्रूफ पाहिजे तुम्हाला, तो प्रूफ पण मिळेल आपल्याकडे. त्याच्यावर मॉडर्न मेडिकल सायन्स लॅबोरेटरीमध्ये टेस्ट पण केलंय आपण, आणि ते टेस्ट केलेलं तुम्हाला त्याच्यातून दिलं जाईल. तर ते गायचं गौरी जी आहे, ही गौरी तुमच्या घरामध्ये जाळा. तुमच्या घरामध्ये एक गौरी रोज जाळा. 30 दिवसाच्या 30 म्हणजे 30 गौऱ्या तुम्हाला लागतील.
ह्याचे 4 भाग करा. असे 4 भाग करा. सकाळी 2 भाग वापरा, संध्याकाळी 2 भाग वापरा. तुमच्याकडे देशी गाईचं तूप असेल तर त्यावर टाका 1 चमचा आणि ते वापरून टाका. यज्ञ करा. सूर्यास्त आणि सूर्योदय हे जर तुम्हाला मंत्र पण तुम्हाला पाठवून देतो, त्याच्यात लिहून पाठवतो, तर त्यामध्ये तो मंत्र म्हणा किंवा त्याच्या 4 तांदूळ टाका. मग तुमच्या घरामध्ये ऑक्सिजन क्रिएट होईल. मग तुमच्या घरामध्ये कॅन्सरचा पेशंट असेल, बीपीचा असेल, हार्टचा असेल, सर्दी असेल, खोकला असेल, जो काही तुमचा पेशंट असेल त्या पेशंटला त्याचा फायदा होणार. तुम्हाला घरात बसून ऑक्सिजन मिळणार, ना की तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही. याला दवा ना खाणं म्हटलंय. दवा खायचंच नाही, औषधं खायचीच नाहीत. दवा ना खाना, सही समय पर सही खाना खाना. तर तुमच्या घरामध्ये जो कोणी पेशंट आहे त्यासाठी तुमच्या फक्त त्याच्या बेडच्या बाजूला हे दूर करा. तुमच्या वातावरणात तुम्ही जर त्याच्यात 1 तोळा तूप टाकलं तर ऑक्सिजन इतका क्रिएट होईल की 1 टन ऑक्सिजन क्रिएट होईल तुमच्या आजूबाजूला, साधारण 1 अर्धा किलोमीटर पर्यंत. आता तुमच्याकडे बिल्डिंग असतील तर जाणार नाही झाला, पण तुमच्या बिल्डिंगमध्ये तरी कमीत कमी सर्वांना त्याचा फायदा होणार आहे, ऑक्सिजन होणार आहे, मिळणार आहे. आणि ऍटलिस्ट तुमच्या घरात तरी ऑक्सिजन क्रिएट होईल. आणि 2 वेळेस वापरा. 1च गौरी रोज, महिन्याच्या 30 गौऱ्या मागवा. मग त्याच्या साईज पण आहेत, कुठल्या साईजची पाहिजेत त्याची अल्पशा दरात पाठवून देऊ, कुरिअरने पाठवू. आणि त्यासाठी आपण एक किट बनवली, एक किटच बनवली. सकाळी उठल्यापासून तुम्ही मंजन जे करताय, दात पेस्ट जे वापरताय, अशा काही ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या सर्वच एकत्र केलेल्या आहेत आणि त्याची एक किट बनवली. आणि ते किट बनवून तुम्हाला आम्ही कुरिअरने पाठवून देतो. तुम्ही घरच्या घरी डॉक्टर म्हणा, घरच्या घरी तुमचा आजार घालवा. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये जे तुम्ही आज रुटीन मध्ये वापरताय त्याच फक्त तुम्हाला बदलायच्यात. त्या वस्तू फक्त बदला आणि त्याही वस्तू अल्पशा दरात देणार आहे मी. कारण त्याच्यामधून ज्यांना पाहिजे असेल त्यांना ट्रेनिंग पण असतं. आपलं आता पुढच्या ह्या महिन्यामध्ये ट्रेनिंगची तारीख पण तुम्हाला कळवेन मी. दर शनिवारी रविवारी लेक्चर पण असतो आपला, दर शनिवारी रविवारी असतो. फक्त फोन करून या. तुम्हाला मार्गदर्शन पण मोफत असेल, ट्रेनिंग पण आपण मोफत आहे. तर तुम्ही बनवा, ज्यांना शक्य होईल तेव्हा तुम्हीच बनवा, तुम्हीच मार्केटिंग करा, तुम्हीच पैसे कमवा. जसं राजीवभाईंनी सांगितलं होतं, सगळं डिसेंट्रलाइज करा. आणि डिसेंट्रलाइज करून तोच उद्देश घेऊन मी पुढे चाललोय. राजीवभाईंचीच प्रेरणा घेऊन पुढे जाते. तुम्हीच बनवा, तुम्हीच वापरा आणि तुम्हीच पैसे कमवा. मला पैशाची गरज नाही आता, कारण गरजच नाही. जे काही पैसा कमवायचा होता तो वेळ निघून गेलेले आणि पैसा कमवून तरी करणार काय? एक दिवशी सगळंच इथं सोडून जायचंय. फक्त मरेपर्यंत निरोगी राहायचा प्रयत्न करा. दवाखान्यात जायचंच नाही, हॉस्पिटलला जायचंच नाही कुठल्या. तर हे किट जी बनवली, हे किट तुम्ही वापरा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. त्याच्यातले सगळे मटेरियल वापरा. कसे वापरायचे, कसं खायचं ते त्याच्यामध्ये सगळं दिलं जाईल, किंवा तुम्ही कॉल करा आणि त्या कॉलमधून तुम्हाला सांगितलं जाईल. पण हे जे आणि याच्यामध्ये तुम्ही जे गाईची गौरी वापरली, दूर केला, घरामध्ये यज्ञ केलं किंवा असेच जाळा, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचा पेशंट नीट होणार आहेत आणि तुम्हाला ऑक्सिजन जास्त मिळणार आहे. कुठे जायची गरज नाही ऑक्सिजनसाठी. तुमच्या घरात फक्त ही गौरी मागवून घ्या. तुम्ही 8 दिवस करून बघा, तुम्हाला रिझल्ट लागेल. आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पण सांगाल, अरे मी हे करतोय, तुम्ही हे करा. आणि त्यासाठी एक किट बनवली, ते किटच मागवा ना. 750 रुपयाच्या आसपास किट आहे. सगळ्याच वस्तू त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही फक्त अगोदर वापरा आणि ते किट तुम्ही जास्तीत जास्त मागवा. तुम्ही नातेवाईकांना द्या. मी खूप काही कन्सेशन मध्ये देणार आहे, जे लागतच किंमत घेणार आहे. जिथे तुम्हाला 200 रुपयाची किंमत मिळणार आहे आणि काही ठराविक पिरियड पर्यंतच ही ऑफर असेल. कारण माझ्याकडे जेवढं मटेरियल आम्ही बनवू शकतो त्याच मटेरियल आम्ही तुम्हाला देऊन टाकणार आहे. म्हणजे तुम्ही सवय तर लावा, तुम्ही पैसे कमवा आणि तेच मटेरियल इथून घेऊन जा आणि तेच तुम्हाला धंदा करा, बिझनेस करा. ज्यांना काम नाहीये, जिथे 10-15 हजार नोकरी करताय, तुम्ही 20-25 हजार नोकरी करताय, त्याच्यात तुम्ही 20-25 हजार तुम्ही कमवा, घरी बसून कमवा. इथून कुरिअरने मागवून घ्या, तुमच्या घरी ठेवा, तुम्ही प्रत्येक लोकांना वाटून द्या.
म्हणून हा व्हिडिओ करत आहे. यासाठी ज्यांना गाईचं काम करतायत त्यांचा त्यांना तर माहितच आहे, पण जे गोमातेला म्हणणार आहेत पण तुम्हाला प्रोडक्ट मिळत नाहीत तर मागवून घ्या. ही किट मागवा आणि गोमातेला म्हणजे तुम्हालाही फायदा होईल, तुमचा आजार पण जाईल, तुम्हाला ऑक्सिजन पण मिळेल, तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही, कुठल्या हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही आणि तुमचे पैसे पण वाचतील. आणि तुम्ही तोच उद्देश घेऊन तुम्ही कार्य करा. फक्त एकदा मागून घ्या. तुमचे हजारो रुपये लाखो रुपये तुम्ही खर्च करताय, एक 750 रुपयाची किट मागवून घ्या आणि तुम्ही वापरा. आणि ती एका व्यक्तीला महिनाभर जाईल. हा तुम्ही सगळ्या घरात वापरा, सगळ्यांनी वापरलं तुम्ही लवकर संपेल. म्हणजे जे काही प्रोडक्ट आहेत ते गाईची गौऱ्या 30च गौऱ्या मागवा महिन्याच्या आणि रोज एक गौरी वापरा आणि ते मागवून घ्या आणि तुम्ही वापरा आणि मला रिझल्ट सांगा. आणि मागवण्यासाठी मी पत्ता पण देतो, त्याच्यात टाकेल मी मोबाईलच्या खाली, व्हिडिओच्या खाली, आणि त्याच्यावर नंबर पण असतील. तरी नंबर घ्या 9975684354. अजून एक घ्या 9969313397. आपली बॉडी डिटॉक्स करा आणि ऑक्सिजन लेवल वाढवा, इम्युनिटी पॉवर वाढवा आणि गोमाताच वाढवणार तुम्हाला, गायच वाचवणार. नाहीतर मग व्हेंटिलेटर लावा लागेल, सिलेंडर लावा लागतील तुम्हाला. आणि हेच तुम्हाला, तुम्ही तर वाचणार आहेत, तुम्हाला फायदा होणार आहे. मनुष्य प्राणी हा स्वार्थी आहे, आपल्या स्वार्थासाठी आपण जगा, परंतु त्या स्वार्थाच्या पोटी तुम्ही गायला जर सांभाळू शकत नसाल तर तिची फक्त गौरी वापरा. आणि तेही गौरी बिना केमिकलची असेल, त्या गाईला सुद्धा ऑर्गॅनिकचा चारा आहे आणि तेच तुम्ही वापरा, त्यामध्ये गायी पण वाचतील. तुम्ही घरात बसून गोमातेची सेवा करू शकताय. मला जायची गरज नाही, गाई सांभाळायची गरज नाही, गोमाता की जय म्हणायची गरज नाही. तुम्ही तिचे फक्त प्रॉडक्ट वापरा, तुम्हाला ते आशीर्वाद देणारच, तुमचा आजार नाहीसा करणार. व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी बंद करतो. वंदे गोमातरम. गोमाता की जय.